हॅलो, हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि ही जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर माझी रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा, शेअर करायला पण विसरू नका. तर मी तुमच्यासाठी रोज असं काही ना काही छान-छान अशी रेसिपी घेऊनच येतच आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. आणि आज असं झाले, की ही जी रेसिपी आहे ना, तुमच्याशी मी आधी शेअर केलेली आहे. पण व्हिडिओ बनवायचं कारण असं, की आज माझी ही जी डिश आहे ना, तर जी फक्त स्पेशल आहे कारण तर ही डिश स्पेशल का आहे ते पण तुम्हाला सांगते. ही डिश आहे ना, तर माझ्या छोट्या मुलाच्या फर्माईशवरती बनवलेली आहे. तर हे व्हिडिओ मला चला आपण हा पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करूया म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर तुम्ही आता पाहत असाल, की ते मी घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्याची फर्माईश होती कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड बनव. म्हणलं ठीक आहे चालते. तर व्हिडिओ फटाफट बनवलेला आहे. कारण असं झालं, की वातावरण थोडं चेंजेस झालेलं आहे. वारं वगैरे सुटत आहे, तर त्यासाठी लाईटीचा प्रॉब्लेम येत आहे. तर पटापट मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. फक्त थोडंसं काय आहे, की थोडंसं समजून घ्या बरं का. कसं असतं, की लाईट गेल्याच्या नंतर आपण एवढी मेहनत करतो आणि लाईट गेली तर काहीच उपयोग होत नाही. त्यासाठी मी जेवढं होईल फटाफट व्हिडिओ बनवलेले आहे. तर तुम्ही तर पाहत असाल, की अर्धा लिटर दूधमध्ये कस्टर्ड एका वाटीमध्ये घेतलेले आहे आणि ती कस्टर्ड पावडर जी आहे ना, तर पाण्यामध्ये मिक्स केलेली आहे. जवळपास 2 चमचे घेतलेले असतील आणि जे फ्रूट आहे ना, तर जे मला अवेलेबल म्हणजे जे मला भेटले ना, ते मी ह्याच्यामध्ये ॲड केले. मँगो ॲड केलेला आहे. टरबूज घेतलेला आहे, खरबूज घेतलेला आहे, अनारदाना घेतलेला आहे आणि तुम्ही दुसरीकडे पाहत असाल की मँगो पण मी घेतलेले आहे आणि त्याला छोटे-छोटे चॉप केल्याच्या नंतर एका स्टीलच्या भांड्यामध्ये टाकून दिलेले आहे. आणि थोडीशी साखर ज्यावेळेस उकळी येते त्यावेळेस मी जी साखर आहे ना, ती पण टाकलेली आहे आणि एका भांड्यामध्ये जी आहे ना आपलं कस्टर्ड ते ॲड केलेलं आहे. मी दूध पण थंड होऊन दिलं नाही तोपर्यंत जे काही आपले फ्रूट आहे ना, सगळे टाकून दिलेलं आहे. इथं मी फ्रूट म्हणजे कस्टर्डमध्ये मी काय केलंय, इथे तुम्ही पाहत असाल, की मँगो जे आहे ना, आपले स्लाइस करून घेतल्याच्या नंतर सफरचंद, परत डाळिंब, परत कलिंगड आणि टरबूज जे काही आहे ना, तर सगळं मी टाकून दिलेलं आहे. कसं असतं, की आपण बनवतोच. आपण रोज मुलांसाठी नवीन काही ना काही म्हणून त्यांची आवडीनुसार आपण रेसिपी बनवत असतो. पण त्यांनी जर स्वतःहून काही मागितल्याच्या नंतर आपण नाही म्हणू शकत नाही. तर म्हणलं चला हा व्हिडिओ म्हणलं बनवूनच टाकावा. कारण त्यांनी कसं असतं, की त्यांनी जर मागितलं तर आपल्याला बनवायला खूप आनंद होतो. असा एक विषय असतो. तर आता मी काय केलंय जे आहे ना फूड कस्टर्ड रेडी झालेलं आहे आणि त्याला डायरेक्ट आता फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे. थंड होण्यासाठी. तोपर्यंत मी काय केलं, तुम्ही इकडे दुसरीकडे पाहत असाल, की तर मी घेतलेलं आहे बकऱ्याचं जे मटण आहे ना, ते घेतलेलं आहे. हे तर मी घेतलेलं आहे बकऱ्याचं मटण ते पण 1 किलो आहे आणि त्याला काय केले मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तुम्ही तर पाहत असाल. इथं काय केले मी व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी काय केले व्हिडिओला फास्ट केलंय. फक्त धुण्यासाठी फास्ट केला बाकी वगैरे काही नाही. तिकडे तुम्ही पाहत असाल, की किती 3 ते 4 पाण्याने ह्याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मटण कसं होतं, कशाप्रकारे स्वच्छ पांढरं शुभ्र असं निघलेलं आहे. तर तुम्ही इकडं दुसरीकडे पाहत असाल, की गॅसचा फ्लेम चालू केल्याच्या नंतर एक कुकर ठेवलेला आहे. तर कुकरमध्ये तुम्ही पाहत असाल, की एकदम नॉर्मली थोडंसं जी 2 पळी आहे ना, तीच टाकलेली आहे आणि काय केले, थोडंसं आलं लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि ते पण आपल्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आज ही दोन्ही रेसिपी आहेत त्या माझ्या छोट्या मुलाच्या फर्माईशवरतीच बनवलेली आहे. तर कसं असतं, की मला आत्ता सध्याच्याला काय झालंय, की मला बाहेरची ऑर्डर वगैरे म्हणजे जावं लागतं त्यासाठी मला वेळच भेटत नाही. काल मला थोडासा वेळ होता. आज एडिटिंग केलेली आहे सकाळची आणि सकाळी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हा व्हिडिओ कालचा आहे आणि म्हणजे हा मी म्हणलं चला वेळ आहे ना आपल्याकडे चला मग आता ही रेसिपी आपण बनवून टाकूया. तिकडं तुम्ही पाहत असाल, की तर आलं लसणाची पेस्ट वगैरे आहे ना, थोडीशी हळद टाकलेली आहे. एक चमचा मी इथे घेतलेला आहे धना पावडर आणि जे मटण जे आहे ना, मी स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर इथे मी त्या लसणामध्ये मी ॲड केलेला आहे. लाईट जाण्याच्यामुळे मी काय केलंय व्हिडिओ फटाफट असं म्हणजे पटपट बनवलेले आहे आणि थोडंसं काही जरी
वाटलं तुम्हाला तर थोडंसं कॉम्प्रोमाईज करा. कारण थोडंसं समजून घ्या, की कसं असतं, की लाईट गेल्याच्या नंतर आपण एवढी मेहनत करायची आणि लाईटच गेली तर मग ते आहे तसा व्हिडिओ राहतो, बनवायला जमत नाही. मग असं खूप टेन्शन येतं ना. मग आता म्हणलं जेवढं होईल तेवढं फटाफट व्हिडिओ तो तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. कारण मला बाहेर जावं लागतं त्यासाठी. ते काय होतं माहिती का, व्हिडिओ माझे जात नाही. व्हिडिओचे मग खाडे वगैरे होतात आणि ते मला आवडतच नाही. मी घरी असले ना, मला कितीही कामं असू द्या, तरीही मी व्हिडिओ अपलोड करतेच. कारण मला ते आता माझं एक काम झालंय. मला आता ते काम केल्याशिवाय चैनच पडत नाही. आणि ते तुम्ही पाहत असाल, की जे आपलं मटण आहे ना, आपल्या हळदी वगैरेमध्ये सगळं टाकून दिल्याच्या नंतर एक मिश्रण करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला काय करणार आहे, लागेल तेवढंच पाणी टाकणार आहे. पाणी काय करायचंय माहिती का? पाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी ठेवायची आहे. का ते पण तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आपण पाणी थोडंसं जरी जास्त झालं ना, तर कुकरच्या बाहेर ते पाणी येतं आणि पाण्याच्या द्वारे जे आपले मसाले वगैरे, फ्लेवर वगैरे, टेस्ट वगैरे असते ना, तर पूर्ण निघून जाते. फक्त काही टेस्ट अजिबात राहत नाही. त्यासाठी थोडं कसं असतं, की 2-3 शिट्ट्या घ्यायच्या. गॅसचा फ्लेम चालू म्हणजे स्लो करायचा. काय होतं, की आपोआप जे मटण असू द्या, चिकन असू द्या, आपोआप शिजून निघतं. पाण्याची टेस्ट आहे तशी राहते. आणि तुम्ही दुसरीकडे पाहत असाल, की आपण कुकर लावलेला आहे. तर 3 ते 4 शिट्ट्या घेतल्याच्या नंतर इकडं तोपर्यंत मी आलं सॉरी कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं आणि कांदा मी भाजून घेतेय. भाजी जर बनवायची म्हणली ना, की आपल्याला काय करायचंय, की खोबरं आणि जे कांदा आहे ना, तर ते भाजून घ्यायचं. त्याचा कच्चापणा जे असतो ना, ते सगळं निघून जातो. एक भाजीला छान अशी टेस्ट येते. त्यासाठी मी जे आहे ना कांदा भाजून घेतलेला आहे. खोबरं पण थोडंसं ब्राउन केल्याच्या नंतर मिक्सरमध्ये ते बारीक करून घेतलेलं आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहत असाल, की हे सगळं करेपर्यंत आपलं जे मटण आहे शिजून झालेलं आहे आणि तुम्ही इकडे पाहत असाल, की आहे तसं आपलं मटण आहे, तरी वगैरे तशी पण आहे ते अजिबात आपल्या उतू वगैरे गेलेलं नाहीये आणि आपलं मटण जे आहे ते एकदम परफेक्टली शिजून झालेलं आहे. तुम्ही इकडं पाहत असाल, की कशाप्रकारे आपलं मटण जे आहे ना शिजलेलं आहे. तर आता चला आता आपण आता काय करूया, भाजी बनवायला घेऊया. तिकडं तुम्ही पाहत असाल, की एक मी भांडं घेतलेलं आहे म्हणजे पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी काय केलंय थोडंसं तेल घेतलेलं आहे. थोडं जास्त घेतलेलं आहे. कारण भाजीला तरी हवी आहे. कारण तरीशिवाय काय होतं भाजी टेस्ट देत नाही. त्यासाठी मी काय केलंय थोडंसं तेल जास्त ॲड केलेलं आहे आणि जे काही सर्व मसाला होता ना आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे, आपल्या तेलामध्ये टाकलेला आहे आणि काय केलंय, आपण तेलामध्ये टाकल्याच्या नंतर कंटिन्यू आपल्याला थोडं 2 ते 3 मिनिटं तो मसाला भाजून घ्यायचा आहे. आणि नंतर मी काय केलं, तर मी एका म्हणजे प्लेटमध्ये सर्व मसाले जे मला टाकायचे आहे ना, बेसिक मसाले ते घेते. 2 चमचे ते घेतलेले आहे मटन मसाला, 2 चमचे मी घेतलेला आहे चिकन मसाला, होममेड मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि थोडंसं तरी पावडर घेतलेलं आहे. एकदम नॉर्मली घेतलेलं आहे, जास्त काही घेतलेलं नाहीये. आणि आता हे जे सर्व काही मसाले आहे ना, तर आपल्या तेलामध्ये त्या मसाल्यामध्ये ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे ना, त्याच्यामध्ये पूर्ण असा मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्या मसाल्याला तेल सुटत नाही, तोपर्यंत आपला मसाला चांगल्यापैकी आपल्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि तुम्ही तर पाहत असाल, की मी थोडंसं एक सिक्रेट असं ॲड केलेलं आहे. म्हणजे भरपूर लोकं काय करतात ते भरपूर लोकं काय करतात चिकनमध्ये, मटनमध्ये काय करतात इसूर वगैरे टाकतात, पण मला अजिबात आवडत नाही. आतापर्यंत आवडायचा पण विषय नाही बरं का. मी आतापर्यंत म्हणजे वापरलेला नाही. तर मी काय करते प्रत्येक वेळेस मला जर भाजी टेस्ट थोडीशी वाढवायची असेल ना, तर मी काय करते बाजरीचं पीठ घेते. बाजरीचं पीठ घेतल्याच्या नंतर तुम्ही तव्यामध्ये, कढईमध्ये पण भाजून घेऊ शकता थोडंसं ब्राउन होईपर्यंत, लाल होईपर्यंत. नाहीतर मी काय करते मसाल्यामध्ये डायरेक्टली मला जर वेळ नसेल ना, तर मी मसाल्यामध्ये तेल म्हणजे तेलामध्ये परतून घेते. इथं मी काय केलं थोडंसं जे गावरान तूप आहे ना आपलं देसी घी म्हणतात ना, ते मी इथं ॲड केलेलं आहे. कारण काय होतं माहिती आहे का, टेस्ट खूप छान येते. अशी भाजी होती ना, की तुम्ही फक्त बोटच चाटत राहाल, अशी छान भाजी होती. ही जी आहे ना टिप्स माझी एकदा नक्की ट्राय करा. थोडंसं बाजरीचं पीठ आहे ना, म्हणजे थोडंसं एकदम नॉर्मली तुम्ही टाका आणि ती भाजी बनवा आणि थोडंसं ही पण टिप आहे, की तुम्ही गावरान तूप जर चिकनमध्ये, मटनमध्ये जर यूज केलं, तर कशी भाजी होते. तुम्ही फक्त फरक तुम्हाला जाणवेल.
की कशाप्रकारे आपली भाजी एकदम परफेक्ट अशी बनते आणि खूप अशी टेस्टी बनते. इथं मी आता काय केलं तुम्ही पाहत असाल, की मला जी भाजीची क्वांटिटी होती ना, ती खूप असं थिक होती. म्हणजे मला घट्ट नकोय, थोडीशी भाजी पातळच हवी. कारण बाजरीच्या भाकरीसोबत काय होतं, की चुरून खाता येईल त्या पद्धतीने मी भाजी बनवते. तर माझी थोडीशी भाजी जी आहे ना, मला घट्ट वाटत होते म्हणून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि थोडंसं चिकन सॉरी जे मटण आहे ना, चिकन म्हणा, मटण म्हणा, थोडंसं फक्त 95% शिजून घ्यायचे, 5% तसंच ठेवायचे. कारण ज्यावेळेस आपण भाजी बनवतो ना, त्यावेळेस ते मटण शिजून निघतं आणि ज्यावेळेस आपण म्हणजे प्लेटिंग वगैरे करतो ना, त्यावेळेस ते मटणाचे तुकडे वगैरे होत नाही. म्हणजे त्यासाठी मी हे टिप्स देते. तर चला तर मग माझी जी रेसिपी आहे ना, तर ही मी इथंच एंड करते. फ्रूट कस्टर्ड म्हणजे हा दुपारचा व्हिडिओ आहे. तर हे दुपारची रेसिपी आहे आणि दुपारचं जेवण आहे माझं. आणि संध्याकाळचं डेझर्टसाठी मी काय केलं, मस्त स्वीट बनवलेलं आहे. तर मी आता हा व्हिडिओ इथंच एंड करते. तर ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया छान-छान रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत सर्वात महत्त्वाचं खात राहा.